श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. तर आज आहे अंगारक संकष्टी चतुर्थी. तर मराठी वर्षाचा पौष महिना सुरू आहे आणि मंगळवारी 6 जानेवारी 2026 रोजी ही संकष्टी चतुर्थी आहे. तर पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीला अंगारक हे योग जुळून आलेला आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या वैद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा खूप दिवसापासून सुरू आहे. तर गणेश व्रतामध्ये संकष्टी चतुर्थीचे जे व्रत आहे ते सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ व्रत मानलं जातं. तर हे व्रत आपण केल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फल देतो अशी मान्यता आहे. तर अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भरद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. तर अंगारकी संकष्टी चतुर्थीला कोणत्या गोष्टी आपल्याला आहेत त्या आवर्जून करायच्या असतात. शक्य असेल तर गणपती मंदिरात जाऊन आवर्जून बाप्पांचे दर्शन घ्यायचे आहे. संकष्ट चतुर्थी अंगारक योगात गणपती पूजनानंतर गणपती बाप्पाला आवडणारे जास्वंदाचे एखादे फूल आहे ते आपल्याला आवर्जून आजच्या दिवशी व्हायचे आहे. मोदकाचा नैवेद्य दाखवायचा असतो. मोदक करणे शक्य नसेल तर लाडवाचा नैवेद्यसुद्धा दाखवावा. लाडू किंवा मोदक नसतील तर खडीसाखरेचा गोडाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. तर गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू गोष्टी अर्पण केल्यास ते शुभ व लाभदायक आपल्यासाठी ठरू शकतं. गणपतीला दुर्वा अर्पण करणं शुभ फलदायी मानलं गेलं आहे. तर या दिवशी 21 दुर्वांची जोडी अवश्य अर्पण करावी. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा आहे ती पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं. तर गणपतीचा ओम गण गणपते नमः हा मंत्र 108 वेळा तुम्ही जितका शक्य होईल तितक्या वेळा म्हणावा. शक्य असेल तर गणपती अथर्वशीर्ष संकटनाशन गणपती स्तोत्र आवर्जून आपल्याला म्हणायचे आहेत. तर ही पूजा तुम्ही सकाळी मांडू शकता किंवा सायंकाळी 6:30 ते 7:30च्या वेळेसुद्धा पूजा तुम्ही ही पूजेची मांडणी करू शकता. आता ही जी अंगारक संकष्टी चतुर्थी आहे तर हे व्रत केल्यास आपल्याला खूप सगळे लाभ होतात. जसं की ज्यांना मंगळदोष असेल तर त्यापासून मुक्तता मिळते. त्यामुळे ज्यांना मंगळदोष असेल तर त्यांनी आवर्जून ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे ती करावी. तर 12 महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे पुण्यफळ लाभते असं म्हणतात. म्हणजे तुम्हाला जर इतर संकष्टी करणं नाही झालं तर ही जी अंगारकी संकष्टी चतुर्थी असते ती केल्यानंतर सगळ्या संकष्टी चतुर्थी केल्याचं फळ आहे ते एका चतुर्थीमध्ये भेटतं. तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे तो आपल्याला मिळत असतो आणि आपल्या जीवनातील जे काही अडीअडचणी असतील अडथळे असतात ते दूर होण्यास मदत होते. कारण बाप्पा हा विघ्नहर्ता आहे आणि आपल्या ज्या चांगल्या इच्छा आहे मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात आणि आपण पापदोषमुक्त होत असतो. त्यामुळं जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढंही म्हणजे तुम्हाला इतर संकष्टी चतुर्थी नाही जमल्या तरी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे ती तर आवर्जून करावी. आणि आता सगळ्यांनाच उपवास करणं शक्य होत नसेल तर तुम्ही फक्त पूजा मांडली या दिवशी सात्विक जेवणाचं सेवन केलं तरीसुद्धा चालू शकतं. शेवटी तुमची भक्ती महत्त्वाची आहे. तर ही पूजा तुम्ही सकाळी मांडली तर अजून चांगलं. ह्या पूजेमध्ये आपल्याला सुरुवातीला पाटाखाली रांगोळी काढायची. हळदी कुंकू टाकायचं पाटावरती लाल असं वस्त्र टाकायचं आहे. नंतर त्या अगोदर दिवा लावायचा. दीप प्रज्वलन करूनच आपल्याला पूजेची सुरुवात करायची आहे. बाप्पांची छोटी मूर्ती म्हणजे छोटी मोठी जेवढी का मूर्ती तुमच्याकडे असेल तर ती घ्यायची आहे. नसेल तर सुपारी घेतली तरी चालू शकतं. आणि पूजेमध्ये आपल्याला त्या बाप्पांना छान अभिषेक घालायचा आहे. स्वच्छ दुधाचा किंवा पंचामृताचा अभिषेक घालू शकता. नंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचं आपल्याला जप करत राहायचं आहे जोपर्यंत आपण बाप्पांना अभिषेक घालतोय तोपर्यंत. आणि 108 वेळा एका जागेला बसून जप करा. नसेल तुम्ही दिवसभरात तुम्हाला जसं जमेल दिवसभरसुद्धा तुम्ही त्यांचं स्मरण करू शकता.
तर बाप्पांना अभिषेक घातल्यानंतर अष्टगंध, चंदन, हळदी कुंकू, अक्षता व्हायच्या आहेत. त्यांना कापसाचं वस्त्र घालायचं आहे आणि जानवंसुद्धा घालायचं असतं. तर आणि तुमच्याकडे फुलांच्या वगैरे माळा असतील तर त्या घालायच्या आहेत. जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आणि ज्या ह्या आहेत हराळी आहेत किंवा दुर्वा आहेत त्या तुम्हाला 21 काड्या अर्पण करायच्या असतात. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. नंतर तुम्हाला या दिवशी मोदक करायला जमले तर आवर्जून मोदक करा. बाप्पांना मोदक खूप प्रिय आहे. गूळ खोबरं आणि मोदक हे बाप्पांचे आवडते पदार्थ आहेत. त्यासोबत लाडूसुद्धा तुम्ही नैवेद्यात दाखवू शकता. आता आपल्याकडे लाडू नसेल तर तुम्ही मग आपलं खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालू शकतं. नंतर आपल्याला बाप्पांची आरती करायची आहे आणि संध्याकाळी आपल्याला जोपर्यंत चंद्रदेवाचं दर्शन होत नाही तोपर्यंत आपण हा उपवास सोडू शकत नाही. आता जे टायमिंग दिलेलं असतं त्यानुसार आपल्याला त्या वेळेत आपल्याला चंद्राची पूजा करायची. चंद्रालासुद्धा म्हणजे चंद्रदेवालासुद्धा आपल्याला जल अर्पण करायचं असतं. त्यांची पूजा करून घ्यायची असते आणि मग आपला उपवास सोडायचा असतो. तर आज चंद्रोदय हा 9:14 आहे. म्हणजेच आपण 9:15 नंतर चंद्राची पूजा करायची. मग बाप्पांना मोदकाच्या ह्याचा नैवेद्य बनवला जातो. काही तर गोड मोदक नाही जमले तर दुसरं काही तर खीर वगैरे तुम्ही बनवू शकता आणि तो नैवेद्य बाप्पांना आपण अर्पण करायचा आहे आणि मग आपला उपवास सोडायचा असतो. आरती तुम्ही सकाळी पूजा मांडली, सकाळी आरती केली तरीसुद्धा सायंकाळच्या म्हणजे तुम्ही संध्याकाळी ज्यावेळी चंद्रोदय होतो तर त्यावेळी तुम्हाला चंद्राची पूजा करून परत एकदा आरती करायची असते आणि उपवास सोडायचा असतो. तर मंगळवारची किंवा अंगारकी जी संकष्टी चतुर्थी येते तर त्याचं फार महत्त्व असतं आणि या दिवशी पूजा केल्यानंतर म्हणजे आपल्याला इतर वर्षातल्या काही संकष्टी करायला नाही जमल्या तरी ही एक महत्त्वाची संकष्टी चतुर्थी तुम्ही आवर्जून करावी. तर संकष्टी चतुर्थी ज्याला संकटहार चतुर्थी असं सुद्धा म्हणतात. तर हा गणेशाला समर्पित हिंदू दिनदर्शिकेमधील प्रत्येक चंद्र महिन्यातील एक दिवस आहे. तर हा दिवस कृष्ण पक्षाच्या 4थ्या दिवशी येतो आणि ही चतुर्थी मंगळवारी आली तर अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी पूजा केल्याचं फळ हे सगळ्यात जास्त भेटतं. साधारणपणे 6 महिन्यातून एकदा चतुर्थी येते, पण 2026 ह्या वर्षात ग्रह नक्षत्राच्या विशेष स्थितीमुळे 3 वेळा हा योग येत आहे. यावर्षी 6 जानेवारी, 5 मे आणि 29 सप्टेंबर ह्या 3 दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी येत आहेत. आता ज्यांना कोणाला करायचे आहेत ते आपल्याला नेहमीच्या जर संकष्टी चतुर्थी म्हणजे प्रत्येक महिन्याची करायची झाली तर आपण सुरुवात ही आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून करायची आहे. तर आजच्या दिवसापासून तुम्ही ह्या चतुर्थीला सुरुवात केली तरी चालते किंवा आता येणारी पुढची चतुर्थी असेल त्या दिवशीपासून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता. ज्यांना चतुर्थी करण्याची इच्छा आहे तर आपल्या कोणत्या म्हणजे तुम्हाला सतत वारंवार तुमच्यावरती संकट येत असतील तर नक्कीच तुम्ही संकष्टी चतुर्थी करू शकता. त्याचं पुण्य आहे किंवा लाभ आहे तो तुम्हाला मिळून जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ.